नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, रजिस्ट्रेशन केव्हा चालू होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा होणार आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रँक केव्हा येणार आहे, हे सर्व प्रश्न तुमच्या मनात चालूच आहेत। पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पर्सेंटाइल आलेले आहेत, आपली रँक येणं बाकी आहे। पण आता सपोज आपण जर एखादा कॉलेज आहे त्यावर जर पर्सेंटाइलचा जर विचार केला, त्या ठिकाणी जर 93 94 पर्सेंटाइलचा कट ऑफ आहे, पण या वर्षी जर जास्त मुलांना जर 94 प्लस पर्सेंटाइल आले तर त्या कॉलेजची रँकिंग नक्कीच त्या पर्सेंटाइल पासून थोडी वरती जाऊ शकते, बरोबर। आणि आपल्या खाली किती मुलांना मार्क्स कमी पडलेले आहेत, आपल्यावरती किती जास्त मुलं आहेत, या सर्व गोष्टींचा आपल्याला काही अंदाज आतापर्यंत तर आलेला नाहीये। पण आता ज्यावेळेस कट ऑफ चेक करतो ना आपण, प्रिव्हियस इयर माझं जे काही लोकेशन आहे त्यापासून मला कोणतं कॉलेज जवळ आहे, मला कोणतं कॉलेज घ्यायचं आहे, मला ते भेटण्यासाठी किती मार्क्स आवश्यक आहे, पण या सर्व गोष्टींसाठी एक मायन्यूट म्हणजे जे आपल्याला एक फॅक्टर आहे तो म्हणजे आपला स्टेट रँक, बरोबर। जर आपली स्टेट रँक आपल्याला जर कळली ना तर आपल्याला 100% कळणार आहे की आपल्याला कोणतं कॉलेज भेटणार आहे। आता मी एक गोष्ट दाखवतो तुम्हाला। सपोज आता गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च अवसरी आहे, तर या ठिकाणी जर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे सीएस जर आपल्याला घ्यायचं असेल ना, तर आपली जर जनरल कॅटेगरी असेल तर आपल्याला जवळपास 11,145 आपली स्टेट रँक आहे ना, तर ती बिलो असली पाहिजे, त्यावेळेस आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज अवसरीमध्ये आपल्याला ऍडमिशन भेटणार आहे। जर इन केस आपली रँक जर आपली कॅटेगरी जर एससी असेल ना, जनरल एससी, तर आपल्याला 26,925 आपली रँक बिलो असली पाहिजे, त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन भेटणार आहे। जर NT1 असेल, NT1 असेल तर या ठिकाणी आपल्याला 20,976 आपली बिलो रँक असेल, म्हणजे या रँक मध्ये टेंटेटिव्ह रँक्स आहे, यामध्ये जर थोडेफार मायन्यूट चेंजेस जर होणारच आहेत। जर यापेक्षा आपली कमी रँक असेल ना, समजायचं आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन घेता येणार आहे, बरोबर। आता या सगळ्या गोष्टी तर झाल्या। आता सपोज आपण सीओपी चा विचार करू, सीओपी साठी आपल्याला किती रँक असणं आवश्यक आहे ते बघूया एकदा। तर या रँक वरून आपल्याला डायरेक्टली कळून जाणार आहे की आपल्याला ऍडमिशन कुठे भेटणार आहे, त्यावरून आपल्याला कोणती ब्रांच भेटू शकते, कोणत्या कॉलेजेसमध्ये, या सर्व गोष्टींची आपल्याला माहिती तर नक्कीच भेटून जाणार आहे। आता आपण सीओपी पर्यंत आलेलो आहे, तर काय करायचं आहे आपल्याला। जर आपल्याला सीओपी मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं आहे, आपली जनरल कॅटेगरी आहे, तर आपल्याला 4,676 ही रँक पाहिजे, बिलो पाहिजे, त्यावेळेस आपल्याला ऍडमिशन भेटणार आहे। कारण की आता जर 98.19 पर्सेंटाइलचा इथं कट ऑफ आहे, जर इन केस जर 98.19 पर्सेंटाइल जर आपली रँकिंग यावेळेस जर 6,000 आली, तर आपल्याला हे जे काही सिव्हिल आहे ते भेटेल का मित्रांनो? नाही भेटणार। ज्यावेळेस आपली रँकिंग 4,676 म्हणजे जवळपास 4,600 आली ना बिलो, त्यावेळेस जर आली तर त्यावेळेस आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग सीओपी मध्ये भेटणार आहे। आता या सर्व गोष्टी कॅटेगरी वाईज व्हॅरी होतात। जर एससी कॅटेगरीचा मुलगा असेल तर त्यासाठी 14,423 रँक असली पाहिजे, एसटी कॅटेगरीचा असेल तर 20,842 रँक त्याची बिलो असली पाहिजे, त्यावेळेस त्याला सिव्हिल इंजिनिअरिंग भेटून जाणार आहे। जर आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा विचार केला तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी जर जनरल ओपनचा विचार केला तर आपल्याला 151 रँक आपली बिलो असली पाहिजे, म्हणजे 150 रँक जी आहे ना स्टेट रँक जी आहे ना आपली 150 पेक्षा खाली असली पाहिजे, त्यावेळेस आपल्याला जनरल ओपन भेटणार आहे कॉम्प्युटर। तर आता 99.91 पर्सेंटाइल याचा कट ऑफ आहे। जर इन केस जर 99.91 च्या पुढे जर जवळपास 200 मुलं असतील तर आपल्याला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग भेटेल का? नाही भेटणार। सगळ्यात महत्त्वाची जी काय आहे ती आहे आपली स्टेट रँक। आता एससीचा विचार केला तर 1993 आहे, एसटीचा विचार केला तर 9,118 आहे। जी काही स्टेट रँक आहे ना ती आपली या कट ऑफ पेक्षा कमी असली पाहिजे, त्यावेळेस आपण कन्सिडर करायचं की आपल्याला सीओपी भेटणार आहे की नाही भेटणार, त्यानुसार। आता ही जी काय पीडीएफ आहे ना, मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती अपलोड केलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतोय। त्याचबरोबर आता आपण जो काय ऑप्शन फॉर्म मुलांना देतोय आपल्या काउन्सिलिंगसाठी, आपण दादा सीईटी वाला पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च केलेले आहे, त्यामध्ये या सर्व गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील की रँक किती असली पाहिजे, म्हणजे आपल्याला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटणार आहे की नाही। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल काउन्सिलिंगसाठी तर यामध्ये आपण पर्सनली कस्टमाइज ऑप्शन फॉर्म तयार करतोय, ऑफलाईन ऑनलाईन पर्सनल काउन्सिलिंग देखील अवेलेबल आहे। तर आजच एनरोल करा, खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुपची पण दिली आहे, तिथे जॉईन करा। ही जी काय पीडीएफ आहे ना ती तुम्हाला सर्व माहिती इथून पुढे जे काय रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ऍडमिशन रिगार्डिंग जे काय डाऊट्स असतील ना, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की विचारू शकता। जो काय व्हिडिओ आहे ना रँकिंगचा म्हणजे कट ऑफचा प्रिडिक्शन कसं करायचं की आपल्याला कोणतं कॉलेज भेटणार आहे, तर तो तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की इथून पुढे जे काय ऍडमिशन रिगार्डिंग फर्दर अपडेट्स आहे ना, तर या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच भेटणार आहे। थँक्यू।